नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं माहिती सरकारी योजना आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रो, आपल्या सर्वांना माहितच आहे की अग्रिम विम्याची जी काही वाटप सुरू झालं आहे त्याला आता जवळपास 1 महिना लोटत आलेला आहे। अजूनही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिमची जी काही रक्कम असेल, कुणाला 6000 हेक्टरी झाली असेल, 7000 हेक्टरी झाली असेल, जिल्ह्यावाईज तरीही एकही रुपया आणखीनही मिळालेला नाही। अशा शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलेला आहे की नेमकं आपण पात्र आहोतच का नाही। मग सरकारने जर पैसे पाठवले असतील तर ते नेमकं कोणत्या खात्यावरती गेले। जितके पण खाते होते ते खाते तपासून पाहिलं गेलं तरी कुठल्याच खात्यावरती विम्याची रक्कम ही वितरित झालेली दिसत नाही। SMS आला नाही। बरं, ते झालं, गावात सगळ्यांना पैसे मिळालेले आहेत, शेजारच्यांना पैसे मिळालेले आहेत, एकदाच सगळ्यांचे एकाच ठिकाणी फॉर्म भरला, तिथले सगळ्यांचेच पैसे मिळाले, पण माझा का बरं आतापर्यंत विमा आलेला नाहीये। ह्या सगळ्या गोंधळामुळे शेतकऱ्यांना अशी एक निराशा लागून बसलेली आहे की माझ्या स्वतःमध्ये काही कमी असेल का, फॉर्म भरण्यामध्ये चुकलं का, की माझं आधार कार्डच ॲक्टिव्ह नाहीये का, माझा आधार बँक लिंकिंग ॲक्टिव्ह नाहीये। तर ह्या सगळ्या गोंधळाचा उत्तर म्हणून हे एक व्हिडिओ असणार आहे। या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणून हा एक व्हिडिओ असणार आहे। मी तुम्हाला या व्हिडिओमधनं एक 3 ते 4 पर्याय सांगणार आहे। जर का अद्याप तुम्हाला विमा मिळालेला नसेल, सरकारकडनं तर विम्याचं वाटप झालेलं आहे परंतु अद्याप तुमच्या खात्यावरती जमा झालेला नसेल, तर हे 3 ते 4 पर्याय तुम्ही स्वतः करू शकता। यासाठी तुम्हाला ना बँक मॅनेजर मदत करू शकतो, ना CSC केंद्र चालक जिथं तुम्ही विमा भरलाय तो मदत करू शकतो, ना कृषी अधिकाऱ्याचं ऑफिस वरती तुम्ही खेटे माराल तिथेही त्यांच्याही हातात काही नाहीये। तर तुम्हाला काय करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही शेतकरी असाल आणि सरकारी योजनेबद्दल माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून सरकारी योजना व शेतकऱ्यांशी रिलेटेड सरकारी योजनेची सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। मी स्वतः CSC केंद्र चालक आहे। मी जवळपास खरीपमध्ये या वर्षी 1700 ते 1800 फॉर्म भरलेले आहेत, शेतकऱ्यांचे फॉर्म भरले आहेत। माझ्याही भरलेल्या शेतकऱ्यांपैकी अद्याप 20 ते 25% शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली नाहीये। तर तेही माझ्याकडे येतात, मी त्यांना कशा प्रकारे मदत करतो तेच मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे की या वर्षी जे काही मदतीचं वाटप झालेलं आहे ते DBT मार्फत झालेलं आहे। बोगस विमा प्रकरण असेल किंवा चुकीचे कागदपत्र जोडून गैरफायदा घेण्याचा जो काही प्रकार झालेला आहे, 1 रुपयात विमा असल्यामुळं त्याला आळा बसावा म्हणून डायरेक्ट आधारशी लिंक खात्यावरती पैसे पाठवण्याची DBT प्रणाली अवलंबली आहे। आता यामुळे होतं काय की याचा तोटा असा झाला की ज्यांच्या कुणाच्या आधारला बँक लिंक नव्हतेच किंवा भलत्याच कुठल्या तर बँकेत आधार लिंक होतं जिथं की बॅलन्स निगेटिव्ह होतं, अशा खात्यावरती जाऊन पैसे पडलेले आहेत। मग काही लोकांना त्याचा फायदा झाला, बऱ्याच काही लोकांना त्याचा तोटाही झाला। कुणाचं कर्जाचं खातं असेल, कुणाचं निगेटिव्ह बॅलन्सचं खातं असेल तर आलेली रक्कमही बुडीतच गेलेली आहे। असो, हा झाला एक विषय। मग या प्रणालीमुळे काय होतं की तुमचा खात्याला आधार लिंक असेलही परंतु त्या आधार खात्यावरती तुमचं व्यवहार नसतील। दुसरी गोष्ट काय होते की तुम्ही ज्या खात्याला आधार लिंक केलेलं आहे किंवा शेवटी जे खातं काढलेलं असणार आहे ते ॲक्टिव्ह खातं असणार आहे तुमचं आधार लिंकचं, परंतु ते खातं ॲक्टिव्ह नाहीये। आधार त्या खात्याला लिंक आहे, ॲक्टिव्ह आहे, परंतु ते खातं ॲक्टिव्ह नाहीये। म्हणजेच काय तर ते खातं तुमचं बऱ्याच वर्षापासून किंवा काही महिन्यापासून तुम्ही त्याच्यावरती देवाणघेवाण किंवा तुम्ही क्रेडिट डेबिट केलं नसेल, व्यवहार जर केला नसेल त्याच्यावरती, तर ते खातं तुमचं इनॲक्टिव्ह होऊन जातं आणि सोबतच खात्यासोबत तुमचं आधार लिंक जे आहे ते स्टेटस पण इनॲक्टिव्ह होऊन जातं। त्यामुळे काय तर दुसरी गोष्ट आहे की तुमच्या खात्यावरती आधार लिंक असून सुद्धा विमा जमा झालेला नसावा। हे झाल्या 2 गोष्टी। आधार लिंक खातं तपासून घेणं। आता ते कसं तपासायचं त्याचाही व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे। तुम्ही घरी बसल्या मोबाईलद्वारे तुमच्या मोबाईलमधनं ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ज्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला समजेल की तुमच्या आधारला कोणतं खातं शेवटी लिंक करण्यात आलेलं आहे जेणेकरून कुठल्या खात्यावरती तुमचे पैसे हे येऊ शकतात। आता तिसरा पर्याय आणि सर्वात महत्त्वाचा पर्याय म्हणजे तुम्हाला करायचं काय की जी पावती तुमच्याकडे आलेली आहे, पीक विमा खरीपचा उतरवल्यानंतर जी पावती तुम्हाला मिळाली असेल, CSC केंद्राकडनं जर भरला असेल तर तुम्हाला एक पावती मिळते। त्या पावतीवरती वरती रिसिप्ट नंबर म्हणून दिलेला आहे, तो रिसिप्ट नंबर 040 असेल किंवा आणखीन प्रत्येक राज्याचा वेगवेगळा सिरियल क्रमांक आहे, तर तो नंबर तुम्हाला माहिती करून घ्यायचा आहे। सोबतच खाली तुमची जी काही विमा कंपनी आहे, ज्या कंपनीनं या वर्षीचा विमा उतरवलेला आहे, लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये SBI जनरल आहे, उस्मानाबादला आणखीन वेगळी आहे, औरंगाबादला वेगळी आहे, छत्रपती संभाजीनगरला वेगळी आहे, तर जी कुठली कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे आणि त्याचा टोल फ्री क्रमांक पण तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिला आहे। तुम्हाला निवांत एकदा वेळ काढून त्या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करायचा आहे। बहुतांश वेळेस तर कॉल लागणार नाही, प्रतीक्षेत राहावं लागेल, परंतु तुम्हाला हे करणं अत्यावश्यक आहे। तुम्हाला कॉल करायचा आहे, कॉल केल्यानंतर तुमचा जो काही रिसिप्ट नंबर आहे तो रिसिप्ट नंबर त्या कस्टमर केअरच्या अधिकाऱ्यांना सांगायचा आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला तुमच्या खात्याची स्थिती सांगून देतील। ते हे सांगतील की तुमचा विमा मंजूर झाला आहे का नाही आणि जर झाला असेल तर तुमचा रक्कम पण सांगतील आणि कोणत्या खात्यावरती येणार आहे, पाठवली आहे का पाठवायची आहे
हेही सांगतील. ते खातं नाही सांगू शकणार, परंतु रक्कम सांगतील आणि ती तुमच्या खात्याला वर्ग झाली आहे का तुमचं आणखी वेटिंगमध्ये आहे हेही सांगतील. तर अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या स्वतःच्या मोबाईलवर टोल फ्री क्रमांकावरती कॉल करून स्वतःच्या जी काही विमाचा अजूनही तुम्हाला वाटप तुम्हाला प्राप्त झालेलं नाहीये त्याच्याबद्दल स्थिती जाणून घेऊ शकता. झाला तिसरा पर्याय. चौथा पर्याय असा आहे की बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये कंपन्याने फॉर्म्स हे वापस पाठवलेले आहेत. विमा कंपन्याने बरेच सारे फॉर्म्स हे रिवर्ट म्हणजेच दुरुस्तीसाठी सीएससी केंद्र चालकांकडे परत पाठवलेले आहेत. पण काही ठिकाणी होतं काय, बरेच सारे सीएससी बंधू आहेत आमचे जे की फक्त विमा आला की ऍक्टिव्ह राहतात आणि बाकी इतर वेळेत ते त्यांच्या जो काही त्यांचा व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये गुंतलेले असतात. मग अशा वेळेस होतं काय की विमा कंपनी म्हणजे विमाच्या पिरियडमध्येच त्यांनी सीएससी चालू केलेलं असतं आणि त्यानंतर ते त्यांच्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे ते ढुंकूनही त्या विमा म्हणजे सीएससी लॉग इन करून त्यांचा PMBFYचे ID मधनं लॉग इन करून चेक करत नाही की रिवर्टमध्ये किती आलेले आहे. शेतकऱ्यालाही कळत नाही किंवा गावोगावी जाऊन ज्यांनी विमा भरलेला आहे पावती तर दिलेली आहे पण आता ज्याच्याकडनं विमा भरला त्याचा नंबरच नाहीये. मग कसं करायचं, कारण ज्याच्या लॉग इन मधनं तुम्ही विमा भरताय त्याच लॉग इन मधनं तुम्हाला रिवर्टला फॉर्म आलेला वापस पाठवायचा आहे. जी काही त्रुटी असेल, तुमचं स्वयंघोषित प्रमाणपत्राची त्रुटी असेल, तुमच्या बँकेचं कागदपत्राचे नावात मिसमॅच असेल किंवा तुमच्या जमिनीच्या नावात मिसमॅच असेल किंवा इत्यादी काही जे काही कंप्लेंट्स आहेत त्याच्यावरती रिझन दिलेलं आहे त्याची तुम्हाला पूर्तता करणं आवश्यक आहे. जर का त्याची पूर्तता तुम्ही केली नाही किंवा त्या सीएससी केंद्र चालकाने ती पूर्तता केली नाही तर तो फॉर्म सीएससी केंद्र चालकाच्या डेस्कवर म्हणजे शेतकऱ्याच्या डेस्कवर थोडक्यात सांगायचं झालं तर तो फॉर्म तिथं पडून राहणार आहे आणि त्या फॉर्मवरती कारवाई नाही झाल्यामुळे तुम्हाला तुमचा विमा अद्यापही वर्ग झालेला नसेल. हेही एक महत्त्वाचं कारण असू शकतं. त्यामुळे आपण परत एकदा उजळणी घेऊया. 4 कारणं आहेत ज्यामुळे तुमचा विमा कुठं ना कुठं अडकलेला असेल. पहिलं, डीबीटी लिंक खातं कोणतं आहे ते तपासून घ्यायचं. कसं ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्यानंतर दुसरं आहे की तुमचं जे खातं लिंक आहे ते ऍक्टिव्ह खातं आहे का तेही तपासून घ्या. खातं लिंक आहे पण ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे खातं, तेही महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट सांगितली मी तुम्हाला, स्वतः एक ती पावती घ्या. पावती जर नसेल तुमच्याकडे तर SMS प्राप्त झाला होता, त्या SMS मध्ये पण तुम्हाला तो रिसिप्ट नंबर मिळालेला आहे. त्या रिसिप्ट नंबरवर तुम्ही कॉल करून सांगू शकता, त्यांना स्थिती जाणू शकता. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म वापस आलेला आहे का, रिवर्टमध्ये फॉर्म आहे का हे तपासून घ्या. आशा करतो की या 4 गोष्टींपैकी एका गोष्टीमध्ये तुम्हाला कुठंतरी यश मिळेल. यामध्ये तुमचा अडकलेला असेल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही तुमच्या लाभापासून जे तुमचा अधिकार आहे, जो तुमचा हक्क आहे तो तुम्हाला मिळवण्यात मदत होईल. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आणखी काही वेगळी अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा. मी स्वतः सीएससी केंद्र चालक आहे. मागील 6-7 वर्षापासून मी शेतकऱ्याच्या योजनेवरती काम करत आहे, फॉर्म्स भरत आहे. माझ्या अनुभवाने जितकं तुम्हाला मदत करता येईल तितकं मी मदत करण्याचा प्रयत्न करेन. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.